आज आपण पाहणार आहोत खमंग असे मराठवाडा स्पेशल धपाटे। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। सर्वात पहिले थोडासा लसूण आणि मुठभर अशी कोथिंबीर आपल्याला अशा प्रकारे ठेचून घ्यायचं आहे। येथे मी 2 वाटी असे ज्वारीचे पीठ घेतले आहे आणि 1 वाटी हे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि 1 वाटी हे बेसन पीठ घ्यायचे आहे। हे सर्व आपल्याला मिक्स करून त्यामध्ये मी थोडेसे जिरे हे अशा प्रकारे ठेचून घेतले आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटून घेतलेली जी कोथिंबीर आणि लसूण आहे तेही त्यामध्ये मिक्स करायचं आहे। थोडासा ओवा अशा प्रकारे हाताने रगडून आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा चम्मच हळद, ठेचून घेतलेली हिरवी मिर्च, हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून त्यामध्ये आपल्याला कट करून बारीक कोथिंबीर टाकायची आहे। चवीनुसार मीठ, हे सर्व आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मऊ असा डो तयार करून घ्यायचा आहे। पहा अशा प्रकारे 10 ते 15 मिनिट असं त्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊन अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने आपल्याला एक कुलपटावर कॉटनचा कपडा ओला करून ह्या पहा अशा प्रकारे आपल्याला धपाटे करून घ्यायचे आहे। हे सर्व करून त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 होल करून तवा गरम झाला आहे आता त्यावरती आपल्याला थोडेसे तेल टाकून कपड्याच्या साहाय्याने असे पकडून हळूवार धपाटे हे तव्यावर सोडायचं आहे। हे पहा, जर तुमचा कपडा निघत नसेल तर तुम्ही त्याला पाणीही लावू शकता। आपण जे होल केले आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून आपल्याला अशा प्रकारे सर्व धपाटे हे आपल्याला शेकून घ्यायचे आणि सर्व करायचं आहे दही सोबत। या रेसिपीचा फुल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकतात।